एका भाऊने आपल्याला कमेंट केली होती की एका महिन्याचं शेळीचं पिल्लू आहे आणि ते जुलाब पण करतच आहे, त्याचबरोबर ते दूध पित नाही. आता दूध पित नाही म्हणजे त्याच्या पोटामध्ये एकतर गॅस बनला आहे, नाहीतर त्याचं पोट फुगलं आहे, म्हणजे त्याला त्याच्या आईचं दूध ही जास्त प्रमाणात झालेलं आहे त्याला, बरोबर. आता त्यामध्ये त्या भाऊनी एक चुकी काय केली, जसं की सर्वजणच करतात, कारण का माहिती नसल्यामुळं लोक चुकी ही करत असतात, बरोबर. जसं की त्यांनी चुकी काय केली की जी इनो पावडर असते, आपण जसं की पोट फुगल्यावर किंवा गॅस पकडल्यावर जी इनो पेत असतोय आपण, तर ती त्यांनी त्या पिल्लाला, एका महिन्याच्या पिल्लाला पाजली, पण त्यांना काही रिझल्ट भेटले नाहीत. त्यांनी असं पण सांगितलं की मी पाजलं आहे तरी पण मला काही रिझल्ट भेटले नाही, ती पिल्लू दूध वगैरे काही पित नाही, त्यावरती काय इलाज केला पाहिजे. आता मी व्यवस्थितपणे सांगणार आहे. तुम्हाला त्याआधी एक माहिती सांगतो. आपला घरगुती म्हणून काही लोक काय सांगतात की पोट फुगल्यानंतर तुम्ही जसं की आपलं ओवा पाजा, जसं की घरामध्ये ओवा असतो, बरोबर, जसं की सोडा असतो, जसं की इनो पावडर असते, तर ह्या गोष्टी तुम्ही पाजल्यानंतर पोट साफ होतं किंवा गॅस त्यापासून म्हणजे गॅसपासून सुटका होते तुमची. तर तसं नाही, कारण का माणसाचं वेगळं आहे आणि प्राण्यांचं वेगळं आहे. काय होतं, जसं की तुम्ही इनो वगैरे पाजली, मग ती शेळी असो मेंढी असो, ह्यांना जर इनो पावडर जर पाजली तर काय होतं की त्याच्या पोटामध्ये एक प्रकारची आग पडत असते. जसं की मिरं वगैरे खाल्ल्यावर आपलं तोंड कसं भडभाड करतं, पाणी पिलं तरी तोंड भडभाड करतं, बरोबर. तर तशा प्रकारचं म्हणजे एक प्रकारची पोटात ज होत असते आणि त्यामध्ये शक्यतो प्राणी मरण पावतात. म्हणून इनो पावडर देऊ नका, बरोबर. आता त्याचबरोबर मी तुम्हाला औषध सांगणार आहे आणि किती प्रमाणात द्यायचं हेही सांगणार आहे. आता तुमचं पिल्लू असू शकतं महिन्यापेक्षा कमी दिवसाचं पण असू शकतं किंवा महिन्यापेक्षा जास्त दिवसाचं पण असू शकतं. जसं की त्या औषधाचं नाव आहे ग्राइंड वॉटर. आता ग्राइंड वॉटर म्हणजे हे नाव तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ही शक्यतो तुम्हाला सहजासहजी मेडिकलमध्ये भेटतं. आता हे लहान मुलांचं औषध आहे, बरोबर. आता ज्यांच्या लक्षात राहते ग्राइंड वॉटर त्यांच्यासाठी तर व्यवस्थित आहे, पण ज्यांच्या लक्षात राहत नाही त्यांनी समजून चला की जी पिंकूची बाटली असते, तुम्ही पिंकू जरी म्हटला मेडिकलमध्ये गेला आणि त्यांना जर पिंकूची बाटली जर मागितली तरी तुम्हाला भेटेल. कारण का अशी नाही की पांढरी असते पाण्यासारखं, त्यामध्ये औषध असतं आणि ते काय करतं, जसं की पोट फुगला असेल किंवा पोटाने गॅस पकडला असेल, बरोबर, तर त्यामध्ये ते उपयुक्त ठरत असते. जसं की आपण देत असतो, जसं की लहान मुलाचं जसं पोट फुगतं किंवा गॅस पकडतं, त्यामध्ये काय घडलेलं असतं, जसं की मुलाच्या आईनं काही खाल्लं, जड वगैरे खाल्लं किंवा मुलाला जास्त दूध पिलं तर त्यामध्ये त्या पोराला त्रास होत असतोय, बरोबर. आणि त्यामध्ये आपण ती लहान मुलाला पिंकूची बाटली देत असतोय आणि त्याचे साईड इफेक्ट वगैरे काही नसतात. म्हणजे तुम्ही ते देऊ शकता, असं काही नाही की तुम्ही त्या सुरूच्या कालावधीमध्ये जर बऱ्यापैकी दिलं म्हणजे तरी तुमच्यासाठी फायदा होऊन जातो. म्हणजे तुमचं सुरूला जर तुमच्यात जर जाणवत असेल, आता काही शेळ्यांना खोडच असते की त्या शेळ्यांची पिल्लं हमखास, म्हणजे आता माझ्यापाशी 2 शेळ्या अशा आहेत की हमखासच त्यांची पिल्लं सुरूच्या एक 10-12 दिवसात 100% म्हणजे असं फुगतात किंवा पोटामध्ये गॅस बनतो. म्हणजे ती शेळीची खायची काहीतरी खोड वेगळी आहे, म्हणजे ते खाणं तिचं एक वेगळं आहे आणि त्या खाण्याचा पण मला पर्याय म्हणजे सापडलेला आहे, पण ती काय मी अडवू शकत नाही, मला न माहिती होता रानामध्ये वगैरे ती खात असते, बरोबर. त्यामुळं ती पिल्लांचं पोट फुगत असते. आता तुम्ही ती पिंकूची जी बाटली आहे म्हणजे ग्राइंड वॉटरची जी बाटली, आता दोन्ही नाव म्हणजे एकाच बाटलीच आहे, लक्षात ठेवा. तुम्ही दोन्हीपैकी कुठलंही नावानं तुम्हाला सहजासहजी गावाकडं असाल तुम्ही जर पिंकू या नावानं तुम्हाला सहजासहजी भेटून जाते, असं काही नाही. पण सिटीत वगैरे असेल तरी पण पिंकूनं भेटून जाते, पण तरी पण ग्राइंड वॉटर तुम्ही नाव लक्षात ठेवा. आता हे औषध द्यायचं किती आहे, तर तुम्ही जवळ आसपास जर पिल्लू फुगलेलं आहे, दूध वगैरे पित नाही, तर त्याला एका महिन्याचं पिल्लू जर असेल तर त्याला सरळ सरळ तुम्हाला सांगतो 1-3 मिली देऊन टाक, बरोबर. आता एका महिन्याच्या पुढचं जसं की 2-2.5 महिन्याचा असेल तर त्याला तुम्ही 5 मिलीपर्यंत पाजू शकता. सकाळ 5 मिली आणि संध्याकाळ 5 मिली असं पाजू शकता. आता जी माणसाची किंवा लहान मुलांची औषध असतात ते 2 टाईम द्यायचे असतात, 1 टाईम द्यायचं नाही, बरोबर. जसं की एका महिन्याच्या आतला असेल तर तुम्ही 1.5 मिली सकाळ आणि 1.5 मिली संध्याकाळ देऊ शकता. जसं की 10 दिवसाच्या आतला असेल तर सकाळी 1 मिली आणि संध्याकाळी 1 मिली तुम्ही देऊ शकता. म्हणजे 10 दिवसाचं नाही, 5 दिवसाच्या आतला असेल तर सकाळी 1 मिली आणि संध्याकाळी 1 मिली देऊ शकता. 5 दिवसाच्या पुढं म्हणजे 10 दिवसाच्या फरकातला असेल तर 1.25 मिली ते 1.5 मिली दिलं तरी पण चालून जाईल. असं काही विशेष अशी काही अडचण त्यामध्ये येणार नाही तुम्हाला, बरोबर. आता हे औषध
तुम्हाला सांगायचं झालं तर असं जास्त काही महाग बसत नाही, त्यामुळे तुम्हाला घरामध्ये ठेवायला पण कोणत्या प्रकारच्या अडचण येत नाही, बरोबर. आता तुमचं कसं होईल, आता तुम्ही म्हणसाल त्यामध्ये भाऊनी कमेंट पण केली ती जुलाब वगैरे होतात, तर जुलाबावरती बरेच काही मी औषधं वेगवेगळी सांगत असतो या. पण पहिलं तुमचं काम फक्त आहे जुलाब होऊ द्या, कारण त्याचं पोट बिघडलंय म्हटल्यावर थोडं जुलाब वगैरे ती करणार, बरोबर. पहिल्यांदा महत्त्वाचं काय आहे की त्यांना अन्न पाणी खाणं महत्त्वाचं आहे, बरोबर. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर त्याला दूध जी प्यायचं बंद झालं ते दूध पिण्यासाठी त्याचं पोटाचं बघितलं पाहिजे आणि त्याची पचनक्रिया व्यवस्थितपणे त्या औषधाने होते, जसं की भूक वाढवते आणि गॅस वगैरे ते व्यवस्थितपणे होत असतो त्या औषधानं, बरोबर. आणि त्याचप्रमाणे मग ते खायला चालू केलं का त्यामध्ये थोडं सुरूच्या 1-2 दिवसापुरतं त्याचं पोट बिघडणार, म्हणजे जुलाब करणार आणि त्यानंतर बरोबर व्यवस्थितपणे ते भट्टी पकडत असते. आणि जर नाही पकडलं तर तुम्हाला जुलाबावरची मी बरेच काही औषधाची व्हिडिओ टाकत असतो, तर त्यातलं तुम्ही त्याचप्रमाणे औषध देऊ शकता, बरोबर. आता मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.